मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा कोर्टात मोठी सुनावणी. पण या वेळेला मुद्दा फक्त 10% आरक्षणाचा नाहीये, 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येते का? मराठा समाजासाठी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे का? आणि 2021 मध्ये सुप्रीम कोर्टने रद्द केलेलं आरक्षण या वेळेला नव्या आकडेवारींच्या आधारावर पुन्हा टिकणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मुंबई उच्च न्यायालयात शोधली जात आहेत. आणि शुक्रवारी झालेल्या म्हणजेच काल झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एक महत्त्वाचा युक्तिवाद केला. सरकार म्हणतंय अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती असेल तर 50% मर्यादा ओलांडता येते. पण इथे प्रश्न असा आहे, मराठा समाजाच्या बाबतीत खरंच अशी परिस्थिती सिद्ध होते का? चला सुरुवातीपासून संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सर्वात आधी सांगते नेमका वाद काय आहे. महाराष्ट्र सरकारने 2024 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम 2024 म्हणजेच SEBC ऍक्ट आणला. हा कायदा 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधानमंडळामध्ये मंजूर केला गेला आणि 26 फेब्रुवारीला त्याची अंमलबजावणी झाली. पण आता कायदा आला आणि त्याच वेळेला त्या कोर्टात आव्हानही त्याला देण्यात आलं. समर्थकांचं म्हणणं आहे की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे पुरावे आहेत, त्यामुळे स्वतंत्र आरक्षण हे योग्य आहे. तर विरोधकांचा मुख्य प्रश्न आहे, आधीच 50% जास्त आरक्षण असताना त्यात आणखीन 10% कुठून वाढवणार? आणि त्यातून येतो या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 50% मर्यादा. पण ही आकडेवारी आली कुठून? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. 1992 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या इंद्रसाहानी म्हणजेच मंडल प्रकरणातील निर्णयात आरक्षणासाठी साधारणपणे 50% मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र ही मर्यादा प्रत्येक परिस्थितीत कधीच ओलांडता येणार नाही असंही न्यायालयाने भूमिकेतून स्पष्ट करण्यात आलं. अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण परिस्थिती असेल तर विशिष्ट अटींच्या अधीन राहून ही मर्यादा ओलांडता येऊ शकते. पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. अपवादात्मक परिस्थिती म्हणजे नेमकं काय? याच मुद्द्यावरती आता मराठा आरक्षणाचं प्रकरण पुन्हा कोर्टात अडकलं गेलंय. आता 2018च्या आरक्षणाकडे पाहूया. 2018 मध्ये महाराष्ट्राने मराठा समाजाला SEBC अंतर्गत आरक्षण दिलं होतं. सुरुवातीला हे आरक्षण 16% होतं, पण 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कायदा कायम ठेवला. मात्र 16% आरक्षण योग्य नसल्याचं सांगितलं गेलं आणि शिक्षणासाठी 12% तर सरकारी नोकऱ्यांसाठी 13% केलं गेलं. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात त्यानंतर गेलं आणि 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने हा कायदा रद्द केला. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आक्षेप होता, 50% मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेली एक्स्ट्राऑर्डिनरी किंवा एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस महाराष्ट्राने पुरेशा पद्धतीने सिद्ध केली नाहीत. म्हणजेच केवळ एखादा समाज मागास आहे, त्याचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी आहे किंवा त्याला आरक्षणाची गरज आहे एवढ्यावरच 50% मर्यादा ओलांडता येणार नाही. त्यासाठी आणखीन ठोस आणि असाधारण परिस्थिती दाखवावी लागेल. आणि याच निर्णयामुळे 2024च्या नव्या कायद्यापुढे सगळ्यात मोठं कायदेशीर आव्हान उभं राहिलं. यावेळेला सरकारने थेट जुन्या आकडेवारींवरती अवलंबून न राहता नव्या संरक्षणांचा आधार घेतला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला आणि या अहवालाच्या आधारावरती सरकारने मराठा समाज आणि सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागासवर्गीय आहे अशी मान्यता देत 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. सरकारचा दावा आहे की या वेळेला पूर्वीच्या गायकवाड आयोगाच्या अहवालीतील त्रुटी दूर करण्यात आल्या आणि शुक्रे आयोगाने तुलनात्मक आणि अधिक व्यापक पद्धतीने सर्वेक्षण केलं. आता कालच्या म्हणजे 8 ऑगस्ट 2026च्या सुनावणीकडे येते. मुंबई उच्च न्यायालयात या 10% आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल केलेल्या विविध याचिकांवरती सुनावणी सुरू आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जामदार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. आणि शुक्रवारी राज्य सरकारने आपली बाजू मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे पुढे केले. सरकारचा युक्तिवाद असा की 50% हा मर्यादा आहे,
आणि ती पूर्णपणे अभेद्य नाही, पण अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण परिस्थिती निर्माण झाली असेल तर ही मर्यादा ओलांडण्याची घटनात्मक शक्यता आहे आणि मराठा समाजाच्या बाबतीत अशी परिस्थिती असल्याचा सरकारचा दावा आहे. सरकारने कोर्टात नेमकं काय सांगितलं ते सुद्धा तुम्हाला आता सांगते. सरकारच्या म्हणण्यानुसार 1956 ते 2018 या कालावधीत मराठा समाज मागास आहे किंवा पुढारलेला आहे याचा सखोल अभ्यास कोणत्याही मागासवर्गीय आयोगाने केलेला नाही. गायकवाड आयोगाने पहिल्यांदा व्यापक सर्वेक्षण करून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवलं, पण त्या अहवालाच्या पद्धतीमध्ये काही त्रुटी असल्याचं नंतर सुप्रीम कोर्टाच्या प्रक्रियेत समोर आलं. आता सरकार म्हणतंय शुक्रे आयोगाने त्या त्रुटी दूर केल्या आहेत आणि नव्या आकडेवारींच्या आधारे मराठा समाजाला मागासलेपणाचा पुन्हा अभ्यास केला गेलाय. सरकारने आणखीन एक ऐतिहासिक मुद्दा सुद्धा मांडला. 1956 पूर्वीच्या काही नोंदींमध्ये मराठा समाजाला मागास म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं असा दावा सरकारने केलाय. त्यामुळे केवळ राजकीय व तात्कालिक परिस्थितींवरती हा निर्णय आधारित नसून त्यामागे ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असल्याचं सरकार सांगतंय. आता इथेच खरी कायदेशीर लढाई आहे. याचिकाकर्त्यांचा मुख्य प्रश्न आहे, मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणण्यासाठी सरकारने दिलेली आकडेवारी खरंच पुरेशी आहे का? आणि दुसरा आणि त्याहून मोठा प्रश्न, हा समाज 50% मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये खरंच येतोय का? कारण 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देताना 50% मर्यादा ओलांडण्याचं कारण पुरेसं सिद्ध झालं नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता सरकारला फक्त मराठा समाज मागास आहे असं सांगून भागणार नाही, त्यांना हेही सिद्ध करावं लागणार आहे की ही परिस्थिती इतकी असाधारण का आहे की 50% मर्यादा खरंच ओलांडण्याची गरज निर्माण झाली. कालच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभावशाली राहिलेला समाज, अनेक मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय नेते त्या समाजातून आले, असा समाज राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर आहे का? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण 50% मर्यादा ओलांडण्यासाठी असाधारण परिस्थितीचा विचार करत असताना हा एक महत्वाचा कायदेशीर निष्कर्ष ठरतो. म्हणजेच कोर्टाचा साधा प्रश्न आहे, राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असणं आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला अस्तित्वात असू शकतात का? आणि जर असतील तर त्यासाठी पुरावे किती मजबूत आहेत? महाराष्ट्रातील विद्यमान आरक्षणांच्या रचना आधीच 50%पेक्षा जास्त आहेत. त्यात 10% मराठा आरक्षणाची भर पडल्यास एकूण आरक्षणांचा आकडा आणखीन वाढला जाणार आहे. त्यामुळे विरोधकांचा युक्तिवाद आहे की हा फक्त एका समाजाला 10% देण्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण आरक्षणाच्या घटनात्मक चौकशीचा प्रश्न आहे. यामुळेच ही सुनावणी फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तर देशातील आरक्षणाच्या भविष्यासाठीही ही महत्वाची ठरू शकते. सरकारने आपल्या युक्तिवादात EWS म्हणजेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षणाचाही दाखला दिला. सरकारचा मुद्दा आहे की संविधानात आणि न्यायालयीन निर्णयांमध्ये विशिष्ट परिस्थितींमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षणाची रचना अस्तित्वात आहे. त्यामुळे 50% हा आकडा म्हणजे प्रत्येक परिस्थितीत अंतिम आणि न बदलता येणारा मर्यादा नाही, असा सरकारचा युक्तिवाद आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, EWS आणि मराठा आरक्षणाची घटनात्मक पार्श्वभूमी एकसारखी नाहीये. EWS साठी संविधानात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे EWS चा दाखला दिला म्हणून मराठा आरक्षण आपोआप वैध ठरतं असं नाही. मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेली स्वतंत्र घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटी सरकारला पार करावीच लागणार आहे. या सगळ्यात एक महत्वाचा फरक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. 2018 मध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं. 21 मध्ये सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं. त्यानंतर 24 मध्ये सरकारने नवीन सर्वेक्षण आणि शुक्रे आयोगाच्या अहवालाच्या आधारे पुन्हा कायदा केला. म्हणजे सरकारचा दावा आहे की आम्ही त्याला जुन्या कायद्यालाच नव्याने आणलेलं नाही, यावेळेला नवीन डेटा, नवीन अभ्यास आणि नवीन परिस्थितीच्या आधारे नवीन कायदा आणण्यात आलाय. पण याचिकाकर्ते म्हणतात की नवा अहवाल दिला म्हणून 2021 च्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय मूलभूत अडथळे आपोआप दूर होत नाहीत आणि म्हणूनच कोर्टाला आता दोन्ही बाजूंचे पुरावे तपासावे लागणार आहेत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगते, कुणबी आरक्षण आणि 10% मराठा आरक्षण हे दोन्ही वेगळं आहे. या मुद्द्यावर अनेकदा आपला संभ्रम होऊ शकतो. मराठा समाजातील काही लोकांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळाल्यास ते OBC आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात, पण
2024चं जे 10% SEBC आरक्षण आहे हे स्वतंत्र आरक्षण आहे. म्हणजेच एकीकडे कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा मार्ग तर दुसरीकडे मराठा समाजासाठी स्वतंत्र 10% SEBC आरक्षण हे दोन वेगवेगळे कायदेशीर मार्ग आहेत. याच कारणांमुळे सरकारच्या भूमिकेवरती कोर्टात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आता कोर्टाने अंतिम निर्णय दिलेला नाही, सुनावणी सुरू आहे. एकीकडे राज्य सरकारला हे सिद्ध करायचंय की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, त्याचं प्रतिनिधित्व अपुरं आहे, नव्या सर्वेक्षणात तसा ठोस पुरावा आहे आणि 50% मर्यादा ओलांडण्यासाठी आवश्यक असाधारण परिस्थिती अस्तित्वात आहे. तर दुसरीकडे याचिकाकर्त्यांना हे दाखवायचंय की या आकडेवारीतून 50% मर्यादा ओलांडण्या इतकी असाधारण परिस्थिती अजूनही सिद्ध झालेली नाही. म्हणजे या संपूर्ण प्रश्नाचा खरा प्रश्न काय आहे? मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार की नाही हा प्रश्न तर आहेच, पण त्याआधी कोर्टासमोर मोठा प्रश्न आहे मराठा समाजासाठी 50% मर्यादा ओलांडण्याचा घटनात्मक गरज आणि अपवादात्मक परिस्थिती सरकारने या वेळेला पुराव्यांसह सिद्ध केले का? आणि या वेळेला नवीन डेटा आहे, नवीन आयोग आहे, नवीन कायदा आहे, पण कसोटी मात्र तीच आहे, 50% मर्यादा आणि अपवादात्मक परिस्थिती. आणि म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयात आगामी निर्णय केवळ महाराष्ट्राच्या आरक्षणासाठी नाही तर महाराष्ट्राच्या संपूर्ण आरक्षणाच्या राजकारणाच्या आकडेवारीसाठी आणि भविष्यातील आरक्षणाच्या कायदेशीर चौकशीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? 50%ची एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस खरंच मराठा समाजावर आलेत का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.